बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। शिंदेंच्या पक्षाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आला। शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आलेला संख्याबळाचा दावा ठाकरे गटाकडून खोडून काढण्यात आला। खरी शिवसेना कुणाची आहे हे जनतेला माहीत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। तसंच जे पक्षातून गेले ते गद्दार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। परभणी जिल्ह्यातल्या विविध पक्षातील 40 सरपंचांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात आज मुंबईबद्दल आपुलकी आहे। मुंबईला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। राजन साळवींची एसीबीनं 5 तास चौकशी केली। यावेळी 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा चौकशीसाठी आवश्यक ते कागदपत्र सादर करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश एसीबीनं दिले। तर मी चौकशीला पूर्ण सहकार्य करत असल्याचं राजन साळवी म्हणाले। दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान राष्ट्रवादीत कुणाशीही मतभेद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली आहे। मी फक्त स्टँडर्ड लोकांवर बोलतो असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे। प्रफुल्ल पटेल हे भाजपचे मित्र आहेत असा आरोप नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांवर केला होता, त्याला त्यांनी उत्तर दिलंय। शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले। यावरून मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना टोला लगावलाय। संजय राऊत फक्त काँग्रेसमध्ये जायची बाकी आहेत असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे। संजय राऊतांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्यानंतर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। उरलेली शिवसेना संपवण्याचं काम सुद्धा संजय राऊत करत असल्याचा टोला त्यांनी लगावला। मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचनेची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणूक थांबली आहे। मात्र न्यायालयाचा निर्णय झाला की लगेच निवडणूक लागेल। निवडणुकीची तयारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं सुरू केली असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपाचा सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेचे नेते दिलीप धोत्रेंनी केली आहे। नाशिकच्या सारूळ परिसरात गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन सुरू आहे। या संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर सरकारला जाग आली आहे। या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दलचे आदेश दिलेत। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली आहे। आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या। सत्ता संघर्षावर न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत शिंदे सरकार राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं धाडस करणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना टीडीएफनं पाठिंबा जारी केलाय। राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर टीडीएफनं पाठिंबा घेण्याचा निर्णय दिला। टीडीएफनं पाठिंबा दिल्यानं सत्यजित तांबेंची ताकद आणखी वाढली आहे। मी परदेशात अनेक कृषी प्रदर्शनं पाहिली, मात्र बारामतीचं कृषी प्रदर्शन अद्वितीय आहे। असं प्रदर्शन आणि त्यातील तंत्रज्ञान गावागावात पोहोचलं पाहिजे असं मत
माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले। ते बारामतीत बोलत होते। एमपीएससी कडून 8169 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। गट ब आणि गट क च्या विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली मेट्रो मार्गिका 2A आणि 7 आजपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे। दहिसर ते अंधेरी असा प्रवास आता अवघ्या 35 मिनिटात करता येणार आहे। मुंबईतील म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। गोरेगाव पहाडी इथल्या म्हाडाची घरं लॉटरीसाठी लवकरच सज्ज झाली आहेत। मार्च 2023 मध्ये म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी निघण्याची शक्यता आहे। म्हाडाची एकूण 2683 घरं असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1947 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 736 घरं असणार आहेत। जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे भाव 57,000 पोहोचले, तर जीएसटी सह सोन्याचे भाव 58,700 रुपये प्रति तोळा इतका झालाय। आतापर्यंतचा विक्रमी दर आहे। चांदीचे दर 71,000 गेले। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा गुरुवारी पार पडला। त्यानंतर अंबानी कुटुंबियांच्या घरी गणेश पूजा करण्यात आली। यावेळी अंबानी कुटुंबियांच्या नातेवाईक मित्र परिवारानं हजेरी लावली। पिंपरी चिंचवड मधील नव महाराष्ट्र महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील गंगाबाई घाट स्मशानभूमीत ग्रीन जिम लावण्यात आल्याचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं। त्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागं झालंय। तातडीनं ही ग्रीन जिम काढून टाकण्यात आली आहे। वाशिममध्ये ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर म्हणून काम करत असताना दागिन्यांची चोरी करून पळ काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। वाशिम पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 50 ग्रॅम सोनं जप्त केलं। अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी 1 लाख रुपये घेताना पंढरपूर तालुक्यातल्या दोघांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलंय। रणजित मोरे, शरद मोरे अशी आरोपींची नाव आहेत। गर्भलिंग निदाना प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असून कोल्हापुरातून आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे। यात एका डॉक्टरांचा आणि एका नर्सचा सुद्धा समावेश आहे। अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय, कारण त्याला अटक करण्यात आलेली आहे। मुंबईच्या मालाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे। हा आरोपी ॲपद्वारे मुलींचे नंबर काढायचा आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवायचा। मुलींनी नंबर ब्लॉक केल्यास आरोपी दुसऱ्या नंबरवरून व्हिडिओ मेसेज करायचा। हर्ष गिंद्रा असं त्या आरोपीचं नाव आहे। मुंबईच्या मानखुर्द परिसरातून एका 23 वर्षीय ड्रग तस्कराला अटक करण्यात आली आहे। अंमली पदार्थ विरोधी सेलच्या आझाद मैदान युनिटनं ही कारवाई केली आहे। आरोपीकडून एमडी ड्रग जप्त करण्यात आला असून बाजारात त्याची किंमत 23 लाख रुपये इतकी आहे। नांदेडमधील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडल्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी 3 महागडे मोबाईल 2000 रुपये लंपास केलेत। चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जातो। एअर इंडियाच्या विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण गाजलं। या प्रकरणात आता वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। तर या विमानाच्या वैमानिकाचा पगार सुद्धा 3 महिन्यांसाठी त्याला परवाना सुद्धा निलंबित करण्यात आला। गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीनं तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे। जगभरातील 6% नोकर कपात करण्याचा निर्णय गुगलनं घेतलाय।
हिमाचल प्रदेशातील कुलू शहरात जोरदार बर्फवृष्टी होतीये। सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले। मनाली ते रोहतंग टनेल सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी बर्फाचे थर साचलेत। प्रशासनाकडून याबद्दल आता उपाययोजना केल्या जात आहेत। हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा कहर पाहायला मिळतोय। तापमानाचा पारा घसरल्याने हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। जम्मू काश्मीरच्या रामबन आणि बनिहालमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। तर हिमवृष्टी आणि दरड कोसळल्याने जम्मू श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय। उत्तराखंडच्या टिहरीमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे। त्यामुळे या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। 80 वर्षाच्या आजीचा चक्क पॅरासेलिंग करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओला भोजपुरी गाण्याच्या एका व्हायरल व्हिडिओनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय। या गाण्यावर चक्क एका माकडानं भन्नाट डान्स केलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या। एका पठ्ठ्यानं घरात नाही, घराच्या अंगणात नाही तर चक्क आकाशात भरारी घेत सोफ्यावर बसून टीव्ही पाहण्याचा आनंद लुटलाय। त्या व्यक्तीचा भन्नाट पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी चक्रावून गेले। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी वेणुगोपाल धूत यांनाही हायकोर्टाने दिलासा दिला। 1 लाखाच्या जामिनावरती कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले। तपासात सहकार्य करावं, साक्षी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये असं सुद्धा कोर्टाने म्हटलं। मंत्रालयातील प्रवासी पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या 6 महिन्यांपासून पगारच मिळाला। विरोधी पक्षनेते अजित पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। तासगाव तालुक्यात त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे। आरेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्राम सचिवालय इमारतीचं त्यांनी यावेळी लोकार्पण केलं। वाशिम जिल्ह्यात उभारलेल्या 4 ऑक्सिजन प्लांटमधून सिलिंडर रिफिलिंगसाठी आउटलेट नाहीये। त्यामुळे अत्यावश्यक वेळी खासगी कंपनीकडूनच रुग्णालय प्रशासनाला पैसे मोजून ऑक्सिजन सिलिंडर बुडवावं लागतंय। पाईप बांधायला येत नसल्यानं नांदेडमधील एका तरुणानं पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। देवीदास येरगे असं तरुणाचं नाव असून त्याला टाकीवरून खाली आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत। मुळशी दिघी पोर्टचा अपूर्ण रस्ता तसंच अपघातग्रस्तांना मदत आणि ट्रॅफिकची गंभीर समस्या इत्यादी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुळशी संघर्ष समितीने मोर्चा काढलाय। पहाटे 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती संघर्ष यात्रा काढण्यात आली। काळे धंदे या वेब सिरीजमध्ये कथा लेखक रामचंद्र गावकर आणि महेश मांजरेकर यांनी बँडवादक कलाकारांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा घडशी वाजंत्री समाज संघाने मोर्चा काढलाय। मोर्चात महेश मांजरेकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या गळ्यात चप्पल अडकवून निषेध करण्यात आला। सांगलीत ख्रिश्चन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। ख्रिस्ती समाजावरती होणारे हल्ले आणि आरोप थांबवावेत आणि असे हल्ले आरोप करणाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। अमरावतीच्या अष्टगावात बिबट्यानं गोठ्यात शिरून वासावरती हल्ला केलाय। परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नाशिकमधील तरुणानं हातात तलवार घेऊन रील तयार केली होती। व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं। ज्याच्याकडून तलवार खरेदी केली त्याला सुद्धा अटक करण्यात आली। एसटीमध्ये एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पनवेल रोहा बसमध्ये
धक्कादायक घटना समोर आली आहे। या महिलेनं हटकलं असता कंडक्टरनं सारवासारव केली। या प्रकरणी पोलिसांनी कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल केला। ललगुण राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष मुमताज मुलाणी यांच्या घरावरती हल्ला झालाय। बाबासाहेब माने आणि त्यांच्या सोबत सुमारे 7 ते 8 लोकांनी हल्ला केल्याचा आरोप मुमताज मुलाणी यांनी केलाय। भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास नराधमाला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिला असून प्रकाश सुधरे असे आज दोषीचं नाव आहे। एसटीमध्ये एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पनवेल रोहा बसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या महिलेनं हटकलं असता कंडक्टरनं सारवासारव केली। या प्रकरणी पोलिसांनी कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल केलाय। कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी 2 अटक करण्यात आली आहे। या टोळीला गर्भपाताची औषधं लिहून देणाऱ्या डॉक्टरला सुद्धा अटक करण्यात आली। चायनीज मांजा विक्रीवरती बंदी असताना पिंपरी चिंचवड शहरातील दुकानांमध्ये हा मांजा सर्रासपणे विकला जात असल्याचं दिसून येत आहे। मांजामुळे 2 नागरिक जखमी झालेत। त्यामुळे या विक्रेत्यांवरती कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिक विचारतायत। मीरा रोडवरती टेम्पो आणि अँब्युलन्सची जोरदार बसली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला। पुण्यातल्या संतनगर इथे इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मीटर बॉक्सला आग लागली आहे। याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। अहमदनगरच्या अकोला तालुक्यातल्या गिर्यारोहक केशव भांगरे यांच्या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। भांगरे यांनी 90 गड किल्ल्यांची भटकंती केली असून 12 वेळा कळसुबाई शिखर सुद्धा सर केलंय। या कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कारांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं। चंद्रपुरात श्री संत कोंडया महाराजांच्या जयंतीनिमित्त यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग 2 वर्ष यात्रा स्थगित करण्यात आली होती। मात्र यंदा भाविकांची गर्दी झाली असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। मुंबईत 4 फेब्रुवारी दरम्यान काला घोडा फेस्टिवल होत आहे। या खाद्यपदार्थ आणि व्यावसायिक दुकान न लावण्याच्या अटीवरती कोर्टानं महोत्सवाला परवानगी दिली। आज सिनेमा लव्हर्स डेच्या निमित्तानं प्रेक्षकांना चित्रपट फक्त 99 रुपयात पाहता येणार आहे। दृश्यम 2, अवतार 2, कुत्ते, वारिस, द काश्मीर फाईल हे चित्रपट प्रेक्षकांना 99 रुपयात पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत। ही ऑफर मर्यादित चित्रपटांसाठी आणि मर्यादित चरांमध्ये असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र दिलं। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेळाव्याला पंतप्रधान मोदींनी उपस्थिती लावली। गुजरातमधल्या सुरतमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात स्पीड न्यूज। आपल्या चाहत्यांबरोबर कनेक्ट राहण्यासाठी प्रार्थना आपले अपडेट नेहमी देत असते। नुकताच एक व्हिडिओ तिनं शेअर केला। प्रार्थनाच्या या मनमोहक लुकनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। मलायकाने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केलाय। यात तिनं वेगवेगळ्या लुकसाठी केलेला मेकअप, फोटोशूट याचा एक कोलाज व्हिडिओ शेअर केला। तिच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळाली। सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरू आहे, ज्यात सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो शेअर केले जात आहेत। या फोटोंमध्ये भारतीय क्रिकेटर्स 1-2 वर्षाच्या लहान मुलाच्या गुंड स्वरूपात दिसत आहेत। विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।